या आमच्या महावितरण कंपनीमध्ये मॅनेजमेंटने 6 फेब्रुवारीला आपल्या 18 फेब्रुवारीला अचानकपणे रिस्ट्रक्चरिंगचे हे धोरण आणून पाहत आहे आणि या रिस्ट्रक्चरिंगच्या धोरणामध्ये एकतर्फी धोरणे आणून पाहत आहे। आज ग्राहकाची संख्या वाढत आहे। असं असताना या रिस्ट्रक्चरिंगमध्ये हे जे कार्यालय आहे, जे डिव्हिजन आहे, सब डिव्हिजन आहे, हे कमी करून या ठिकाणी कामगार कपात कमी करून हे नव्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग आणत आहे। आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये 3 कोटीच्या जवळपास ग्राहक संख्या आहे। असं असताना सुद्धा ग्राहक कर्मचाऱ्याची जी संख्या असते ती दिवसेंदिवस कमी होत आहे। या ठिकाणी कर्मचाऱ्याचा बॅकलॉग हा 50,000च्या वर व्हॅकंट आहे। असं असताना ग्राहकाची सेवा उत्तम देण्याकरता तुम्ही आम्ही बघत आहे की ग्राहकाला आपण समाधानकारक सेवा देत नाही आहे। असं असताना ग्राहकाची संख्या वाढत असताना रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली, बोनस नावाखाली बदलाव करतोय, कामगाराच्या हितासाठी बदलाव करतो। खरं म्हणजे आमच्या कामगाराला, प्रत्येक लाईनमनला वसुली करण्याचं काम आहे, मेंटेनन्सचं काम आहे। त्याला घरी येण्याची वेळ त्याची निश्चित नाही आहे, परंतु घरून मात्र त्याला लवकर जावं लागते। अशा परिस्थितीमध्ये आमच्या कामगारावरती प्रचंड ताण आहे। म्हणून या ठिकाणी बदलाव व्हायला पाहिजे, म्हणजे कामाचे तास ठरायला पाहिजे, ही आमची मूळ मागणी। कामाचे तास ठरत असताना कोणाला कोणतं काम करायचं, लाईनमॅननी कुठलं काम करायचं, ऑपरेटरनी कुठलं काम करायचं, इंजिनियरनी काम कुठलं करायचं, हे ठरलं पाहिजे। याच्यासाठी कामगाराची मागणी होती। हे प्रस्ताव आम्ही दिले, त्या प्रस्तावाचा त्यांनी विचार केलेला नाहीये। एकतर्फी त्यांनी निर्णय घेतला, एका रात्रीतून निर्णय घेतलेला आहे की जे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग करताय। खरं म्हणजे की याचं विकेंद्रीकरण व्हायला पाहिजे, ग्राहकाच्या घरापर्यंत सेवा द्यायला पाहिजे, तिथपर्यंत सोयीचं व्हायला पाहिजे। या ठिकाणी त्यांनी सर्व हे अदानीच्या आणि अंबानीच्या याच्या खाजगीकरणासाठी या छुप्या पद्धतीने अशा प्रकारे करताय। तर आज हे स्मार्ट मीटर, ज्या स्मार्ट मीटरला जनतेचा सुद्धा विरोध आहे, आमचा सुद्धा विरोध आहे। असं असताना हे जे विधानसभेमध्ये बोलतात, तुम्ही ऐकलं असेल की ऊर्जा मंत्री विधानसभेमध्ये बोलले होते की आम्ही हे सक्ती करणार नाहीये, परंतु ते सक्ती आमच्याकडून करून घेतलेला आहे। आणि हे सर्व हा जो काढ आहे खाजगीकरणाचा दाट आहे। म्हणून हे जे रिस्ट्रक्चरिंगमुळे जी कामगार कपात झालेली आहे, या ठिकाणचा आउटसोर्स जो 42,000 मध्ये महाराष्ट्रामध्ये 42,000 आउटसोर्स आहे, हा संपूर्ण आउटसोर्स या रिस्ट्रक्चरिंगमुळे हा बेरोजगारीच्या स्काईमध्ये जाणार आहे। कायम कामगार, आमच्या लाईनमॅनच्या पोस्ट कमी होणार आहे, आमच्या अभियंत्याच्या पोस्ट कमी होणार आहे आणि इकडे जनतेला सेवा देण्यासाठी आपल्याला मुश्किल होणार आहे। म्हणून याचा आम्ही जोरदारपणे विरोध करतोय। यासाठी आज आमच्यावरती सरकारने एस्मा लावलाय, परंतु या सर्व कामगारामध्ये एवढी, अभियंत्यामध्ये एवढी चीड आहे कारण की तो आत्महत्या करायला लागलेला आहे कामाच्या ओझ्यामुळं, आणि याच्यामुळं तो पार खचून गेलेला आहे। आणि म्हणून या सर्व आदेश डावलून आज कामगाराचा, आणि हा आमचा न्यायिक लढा आहे, आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन करतोय, 7 संघटना एकत्र येऊन आंदोलन करतोय, 95% आज आमचं आंदोलन संपामध्ये उतरलेलं आहे। असं असताना सुद्धा गेल्या कित्येक महिने, म्हणजे 2 महिन्यापासून आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे की याच्यावरती चर्चा करा, हे चर्चा करायला तयार नाही। एवढं मुघल सरकार आहे, म्हणून शेवटचं हत्यार म्हणून आम्हाला हे संपाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे। हे आम्ही 3 दिवस हा संप करणार आहोत। एवढंच की जनता कामगारांच्या विरोधात आहे आणि कामगारांच्या आणि विद्युत कामगारांच्या विरोधामध्ये जहर पसरवण्याचं काम सरकार करत आहे उपभोक्त्यांच्या मध्ये। पण हे बरोबर नाही। उपभोक्त्यांना सुद्धा नीट कळून चुकलेलं आहे की खाजगीकरण त्यांच्या पूर्णपणे विरोधी आहे, हितविरोधी आहे। आणि म्हणूनच अनेक जनसंघटना, सामाजिक संघटना
या आंदोलनाला पाठिंबा देतात. ऑल इंडिया बँक एम्प्लॉई असोसिएशननी डिक्लेअर केला पाठिंबा, ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशनने पाठिंबा डिक्लेअर केलाय, कामगार एकता कमिटीने डिक्लेअर केलाय, तसंच अनेक ठिकाणी महाराष्ट्रात डिक्लेअर केलाय. हे पण आपल्या माध्यमातून तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.